श्री स्वामी समर्थ. आपल्या स्वामी भक्ती या चॅनलवरती जर का तुम्ही नवीन असाल तर आपल्या स्वामी भक्ती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तर तुम्हाला या थंबनेलवरून समजलंच असेल की स्वामींनी सांगितलेले ते 4 रत्न कोणते आहेत ते आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. स्वामींनी सांगितलेल्या 4 गोष्टी लक्षात ठेवून दिवसाची प्रसन्न सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ. आपल्या 4 रत्न दिलेली आहेत. आपल्याला 4 रत्न दिलेली आहेत. विचारांचे अलंकार घालणे केव्हाही चांगलेच असते. ते चोरीला गेलेले तरी ज्याने चोरले त्याचेही भले असो आणि ज्याचे चोरले गेले त्याचेही भले असो. या अमूल्य रत्नाचा ठेवा स्वतःकडे बाळगूया. चला आपण पाहूया ते 4 रत्न कोणते आहेत ते स्वामींनी सांगितलेले. आपला पहिला रत्न आहे ते म्हणजे माफी. त्यांच्याबद्दल कोणी काही बोलू द्या, ते मनावर जास्त घेऊ नका आणि त्यांच्याशी भांडणही करत बसू नका. त्यांच्याबद्दल मनात रागाची भावनाही मनात ठेवू नका. उलट त्यांना माफ करा. आणि त्याचप्रमाणे आपले दुसरे रत्न म्हणजेच विसरून जाणे. आपले दुसरे रत्न म्हणजेच विसरून जाणे. आपण केलेले उपकार नेहमी विसरून जा, कारण केलेल्या उपकाराचा प्रतिलाभ मिळत अशी अपेक्षा ठेवू नका, कारण अपेक्षा भंगाचे दुःख कधीही वाईटच असते. आणि आपले तिसरे रत्न म्हणजेच विश्वास. आपले तिसरे रत्न म्हणजेच विश्वास. नेहमी आपला मेहनतीवर आणि स्वामींच्या वचनावर अतूट विश्वास ठेवा. जेथे सगळी तुमची साथ सोडतील तेथे फक्त स्वामीच हात देतील. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणत स्वामी सदैव आपल्या सोबत असतात. हेच खरे सफलतेचे सूत्र आहे. आणि आपले शेवटचे रत्न म्हणजेच वैराग्य. आपले शेवटचे चौथे रत्न म्हणजेच वैराग्य. नेहमी लक्षात ठेवा, आपण जन्माला आलो तसे एक दिवस या संसाराचा निरोप नक्कीच घेणार आहोत. भविष्यात काय होईल, भविष्यामध्ये काय होईल याची चिंता न करता आनंदाने वर्तमानात जगा. हे स्वामींचे संदेश असतात. आणि तसेच प्रत्येक गोष्टीचा आस्वाद घ्या, पण त्यात अडकू नका. भगवंताच्या नामाशिवाय कोणतीही गोष्ट शाश्वत नाही. तर क्षणभर म्हणून थोडक्यासाठी मोहात अडकू नका. मोहात अडकू नका. हे स्वामींचे सांगितलेले 4 रत्न कसे वाटले हे कमेंट करून नक्की सांगा. आणि असे स्वामींचे नवनवीन संदेश ऐकण्यासाठी आपल्या स्वामी भक्ती या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि हो, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद.